हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे खूप वेळानंतर. तर आज आपण चाललो आहोत सिन्नरला. तर तुम्ही सगळे विचार करत असाल सिन्नरमध्ये कुठे, तर आम्ही दोघे चाललो आहोत सिन्नरमध्ये गोदेश्वर मंदिर येथे. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरून सिन्नर येथील गोदेश्वर मंदिर साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. वाहतूकनुसार हे अंतर गाठण्यासाठी साधारणपणे 45 मिनिटं ते 1 तास लागतो. तर मंडळी, आम्ही आत्ता मुंबई नाका चौकातून पुढे निघालो आहोत आणि येथे आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा. तब्बल 18 फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा आहे. अरे वा! अचानक मध्येच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आम्ही गाणे ऐकत ऐकत पावसाच्या या मस्त मजेचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो आहोत. नाशिकहून सिन्नरकडे जाताना आम्हाला टोल नाक्यावर थांबावे लागले. येथे कारसाठी टोल तिकीट 45 रुपयांचं आहे. टोल भरून आम्ही पुढे सिन्नरच्या दिशेने निघालो. मंडळी, नाशिकमध्ये इतकी वर्ष राहून आम्ही कधी गोदेश्वर मंदिर पाहिलेच नव्हते, पण आज ठरवलं चला गोदेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया, कारण ऐकले की इथे शिल्पकला आणि वातावरण अगदी अप्रतिम आहे. और हाँ दोस्तों, आज मैंने ये गुलाबी रंग का बिल्कुल नया कुर्ता पहना है और उसके साथ मैंने मैचिंग चूड़ियाँ भी पहनी है. कैसे लग रहा है मेरा ये लुक, कमेंट में ज़रूर बताना गाइज. तर मंडळी, आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत. रस्त्याला काम चालू असल्यामुळे रस्ता थोडा खराब आहे. फायनली मंडळी, आम्ही गोदेश्वर मंदिराच्या गेटजवळ पोहोचलोय आणि काय सांगू, गाडी लावायला एकदम परफेक्ट स्पॉटही मिळाला आहे. एकदम मंदिराच्या बाहेरच. जास्त कार दिसल्या नाही आम्हाला, 2 व्हीलर बरेच दिसल्या, त्यामुळे असं वाटलं की थोडीफार गर्दी तर आत गेल्यावरती नक्की असेल. तर मंडळी, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छिते, गोदेश्वर मंदिर हे भगवान महादेवांचं आहे. शिव यांचे हे मंदिर आहे. हे नाशिक जिल्ह्यात सिन्नरजवळ आहे आणि प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. येथील शिवलिंग नदीकाठी आहे आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंडळी, गोदेश्वर मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच एकदम वेगळंसं जादुई वातावरण जाणवतं. जणू काही आपण कुठल्या तरी पवित्र ठिकाणी आलो आहोत हे आपल्याला लगेच जाणवतं. पायरी चढताच डोळ्यांसमोर उभे राहिले हे मंदिराचे सुंदर रूप मनात एकदम शांती भरून आली. भोवतीची हिरवाई, पक्ष्यांचा आवाज आणि मंद वारा खरंच मन एकदम हरवून गेलंय. इथल्या वातावरणात एक वेगळ्याच ऊर्जा आहे, शब्दात सांगता न येणारं पण मनात खोलगर जाणवतंय. 100 वर्ष जुनं हे गोदेश्वर मंदिर. हे बघा मंडळी, गोदेश्वर हे फक्त महादेवाचं मंदिर नाही तर एक संपूर्ण पंचायत मंदिर समूह आहे. मध्यभागी महादेव आणि चारही दिशांनी वेगवेगळ्या देवांचं मंदिर. हा अनुभव एकदम वेगळाच आहे. इतिहासकार सांगतात की अशी पंचायत रचना भक्ताला सर्व देवातच एकत्र दर्शन घडवते. हे अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक मंदिराची रचना, मूर्ती आणि नक्षीकाम इतकं सक्षम आणि तासनतास बघत राहावं असं वाटतंय. येथील प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंती आणि प्रत्येक शिल्प एखादी गोष्ट सांगता जणू असं वाटतं. इतक्या शतकानंतरही मंदिराचं भव्यत्व आणि दिव्यत्व तशीच टिकून आहे. 1000 वर्ष जुनी ही वास्तू पाहतानाच असं वाटतं की आपण भूतकाळात गेलोय. काळ्या शासनावरचंही हे नक्षीकाम म्हणजे शिल्पकारांचं कौशल्य जिवंत उदाहरण आहे. गोदेश्वर मंदिर हे भगवान शिवांचं एक अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर बोलले जाते. मुख्य गर्भगृहात असलेलं शिवलिंग अत्यंत सुंदर आणि पौराणिक महत्त्व असलेलं आहे, ज्याची पूजा गोदेश्वर महादेव म्हणून केली जाते. गोदेश्वर मंदिराचं वास्तुशिल्प खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे, जी 12व्या-13व्या शतकात लोकप्रिय होती. भिंतींवर रामायण, महाभारत आणि शिवपुराणातील प्रसंग अतिशय सूक्ष्मतेने कोरलेले दिसत आहेत. और दोस्तों, ये देखो मेरे कैमरे में ये 2 बच्चे भी कैप्चर हो चुके हैं. और सबसे मज़ेदार बात ये है कि ये दोनों लाइव व्लॉगिंग कर रहे थे और मैं उन दोनों को कैप्चर करने का ट्राई कर रही थी. दोनों भाग ही रहे थे, फिर बैठ गए और मस्ती चालू हो गई उन दोनों की. खांबांवर नृत्य करणाऱ्या अप्सरा, वाद्य वाजवणारे गंधर्व आणि विविध मुद्रा धारण केलेल्या देवदेवतांचं देखण शिल्प आहे. नक्षीकाम इतकं सूक्ष्म आहे की जवळ जाऊन बघितल्याशिवाय त्यातील बारीकसारीक तपशील लक्षातही येत नाही. हे सगळे पाहतानाच असं वाटते की त्या काळातील शिल्पकारांनी दगडामधून जणू प्राण फुंकले आहेत. त्यानंतर मी प्रवेश केला सूर्य मंदिरात. सूर्य मंदिरात असे मानले जाते की या मंदिरात प्रार्थना केल्याने आरोग्य सुधारते आणि ऊर्जा वाढते. वास्तुशिल्पात दगडी नक्षीकाम आणि सूक्ष्म शिल्पकला याची अप्रतिम संगम दिसून येते. गोदेश्वर मंदिराच्या मुख्य गर्भगृहाबाहेर एक भव्य नंदी मूर्ती आहे. ही नंदीची प्रतिमा एकच मोठ्या दगडातून कोरलेली असून अतिशय सुंदर नक्षीकामाने सजवलेली आहे. नंदी भगवान शिवाचा वाहन आणि परमभक्त मानला जातो. तर मी आता भगवान विष्णू मंदिरात प्रवेश करत आहे. या मंदिरात भगवान विष्णूची उभी प्रतिमा असून हातात शंख, चंद्र, गदा आणि पद्म आहे. भगवान गणेश मंदिर. हे मंदिर मुख्य गोदेश्वर महादेव मंदिराच्या परिसरातच प्रवेशद्वाराजवळ आहे.
गर्भगृहात बसलेल्या स्थितीतील भगवान गणेशाची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न आणि आशीर्वाद देणारा भाव आहे. देवी पार्वती मंदिर. हे मंदिर मुख्य महादेव मंदिराच्या आवारात असून गर्भगृहात उभी असलेली देवी पार्वतीची सुबूक मूर्ती आहे. मूर्ती दगडात कोरलेली असून चेहऱ्यावर कोमलता आणि मातृत्वाची भाव आहे. मूर्तीच्या उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात अभय मुद्रा आहे. नवरात्र काळात या मंदिरात विशेष सजावट, देवीच्या पालखी मिरवणुकी आणि अष्टमी नवमीला महाप्रसादाचे आयोजन होते. आणि खरं सांगू का मंडळी, मंदिरातून बाहेर पडायची अजिबात इच्छा होत नव्हती. इतकं शांतता, इतकं सकारात्मक ऊर्जा येथे जाणवते की मन अगदी तिथेच थांबून जावे असे वाटते. मंदिराच्या शांत वातावरणात फोटो काढताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज दिसत होते आणि तो आनंद कॅमेऱ्यामध्ये जास्त सुंदर दिसत आहे. तो दोस्तों, आखिरकार मेरा पर्सनल फ़ोटोशूट रील्स के लिए, इंस्टाग्राम के लिए शुरू हो गया था और वो सब मोमेंट्स मेरा पतिदेव कैप्चर कर रहा था. हर खूबसूरत पल को वो कैद कर रहा था, फ़ोटो और रील्स दोनों में. क्लायमेट इतकं छान झालं होतं की प्रत्येक फ़ोटो एकदम सुंदर आला आहे. ज्यावेळी हवामान छान असते तेव्हा फ़ोटो काढायला खूपच मज्जा येते. हवामानामुळे मन प्रसन्न झाले होते आणि फ़ोटो काढण्यातही उत्साह दुप्पटीने वाढले होते. आकाश स्वच्छ, थंडी हलकी, अशा वातावरणात फ़ोटो काढायला काहीच सांगायला नको. मस्त हवामान पाहून फोटो काढताना एक वेगळीच आनंद अनुभवला. तेवढ्यात मला एक खारुताई दिसली. ती इकडून तिकडून उड्या मारत होती. खेळायला सुरुवात केली. मी तिला हाक मारायचा प्रयत्नही केला, पण तिला भूक लागली असल्यामुळे तिचं सगळं लक्ष खाण्यामध्ये आणि माझं सगळं लक्ष तिच्यामध्ये होतं. आमचा मंदिराचा निरोप घेण्याचा वेळ झाला होता, पण अजिबात घरी जायची इच्छा नव्हती. पण काय करणार, जावं तर लागणारच. 2 ते 3 तास कसे निघून गेले कळलेच नाही. खरंच अजिबात जावंसं वाटतच नाही आहे मंदिर सोडून. असं बोलता बोलता आम्ही निघालो पार्किंगकडे. मंदिराला टाटा बाय बाय करून आणि खूप चांगल्या आठवणी आणि चांगल्या मूडमध्ये आम्ही गाडीत बसून नाशिककडे निघतो. गाडीमध्ये बसताच मला खूप जास्त चहा प्यायची इच्छा झाली, तर आम्ही बघत होतो टपरी कुठे दिसते का चहाची. कारण घरी पोचायला आम्हाला अजून 1 ते 1.5 तास लागेल, त्यामुळे म्हटलं चहा पिऊन घेऊयात. नाशिकमध्ये आमच्या एरियामध्ये पोहोचताच आम्हाला हे दृश्य बघायला दिसतंय. एवढा जोराचा वादळ येऊन गेलं नाशिकमध्ये. अतिशय भयानक असे हे झाडाचे हाल झाले होते. तुम्ही बघू शकतात किती जास्त झाडं पडले आहेत रोडवरती आणि पाणीही साचलेले होते. खूप वाईट वाटले हे बघून सगळे. तर गाईज, भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी टाटा बाय बाय.